तू असा वागतोस, असं चालतोस, असं बोलतोस, असं चाल, इथपासून सुरुवात झाली होती. आणि त्याचा स्फोट झाला जेव्हा मी स्वतःला डिक्लेअर केलं, की मी बाई आहे. ते स्वीकारणं खूप घरामध्ये अवघड गेलं. अगदी त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट बंद केले. ओके. माझ्याशी बोलणं बंद केलं. शाळेमध्ये असताना जेव्हा हे गोष्टी जाणवायला लागल्या, तर मुलांकडनं छेडखानी सुरू झाली अच्छा. आणि त्याचा परिणाम हा वर्गात लक्ष न लागण्यापर्यंत आला. तू असा वागतोस, असं चालतोस, असं बोलतोस, असं चाल, इथपासून सुरुवात झाली होती. आणि त्याचा स्फोट झाला जेव्हा मी स्वतःला डिक्लेअर केलं, की मी बाई आहे. ओके. की मी आता इथून पुढचं आयुष्य मुलीचं किंवा महिलेचं जगणार आहे. तर ते स्वीकारणं खूप घरामध्ये अवघड गेलं. अगदी त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट बंद केले. ओके. माझ्याशी बोलणं बंद केलं आणि नॉर्मली सगळ्या ट्रान्सजेंडर्सना ह्या फेजमधनं जावं लागतं. मोस्ट ऑफ ट्रान्सजेंडर हे ह्या सगळ्या पहिल्या पारिवारिक हिंसाचाराला बळी ठरतात. परिवार परिवाराकडनं मिळणारी ही जी वागणूक आहे, म्हणजे अर्थात त्याची परिवाराच्या बाजूचीही काही कारणं असतीलच. पण परिवाराकडनं हे जे होणारं शोषण आहे हां. आणि त्या शोषणामुळे माझं जे झालेलं नुकसान आहे ते न भरून येणार आहे. परंतु म्हणजे मला असं म्हणायचंय, की जे परिवाराकडनं किंवा कुटुंबाकडून जे शोषण होतं, त्याला असं कारणीभूत घटक कोणते आहेत? तर त्याला मी वेगळं म्हणजे खूप निवांत बोलावं लागेल त्यासाठी. पण तरी मी थोडक्यात थोडक्यात सांगण्याचा बोलूया. प्रयत्न करते, की शाळेमध्ये असताना जेव्हा हे गोष्टी जाणवायला लागल्या, तर मुलांकडनं छेडखानी सुरू झाली अच्छा. आणि त्याचा परिणाम हा वर्गात लक्ष न लागण्यापर्यंत आला. कारण की मी जेव्हा शाळेत जात होते त्यावेळेस पास करण्याचं हे नव्हतं. लगे 8वी पर्यंत पास वगैरे असला काही कायदा नव्हता. नव्हती तेव्हा. हां. तर अगदी मोठी मुलं पण वर्गात होती. 3-3, 4-4 वेळा फेल झालेली. आणि मग मी हुशार नाही म्हणून मागच्या बाकावर गेले आणि मागच्या बाकावर बसलेल्या मुलांकडनं, कारण की त्यांना पितृसत्तेतनं आलेली जी काही पुरुषी समज होती, त्या समजातनं बाई आणि बाईसारख्या, बाई सदृष्ट व्यक्ती आणि गोष्टींकडे बघण्याची त्यांची जी मानसिकता होती, त्यातनं ते माझी हॅरेसमेंट करत होते. मग ते माझ्या चालण्याला, बोलण्याला, बसण्याला, उठण्याला, वागण्याला, चॉईसेसला विनोदाच्या अँगलने घ्यायचे आणि त्यातनं त्यांनी माझं फिजिकल हॅरेसमेंट बी असेल किंवा मेंटल हॅरेसमेंट असेल, अशा पद्धतीचं हॅरेसमेंट व्हायचं. त्याचा परिणाम की मी 4थी-5वी पर्यंत हुशार असलेले मी त्यानंतर अभ्यासात एकदम मठ्ठ झाले. म्हणजे मला माझं नाव सुद्धा 10वी पर्यंत लिहिता येत नव्हतं व्यवस्थित. इथपर्यंत इथपर्यंत. इथपर्यंत त्याचा परिणाम पूर्ण डोक्यावर झाला होता. आणि मग घरातल्या हॅरेसमेंट पण वाढल्या ना, की आता एवढं वय झालं, मग अजून तू हातवारे करून का बोलतोयस? किंवा तुझं कपड्याचं चॉईस असं का आहे? तुला केस वाढवायला का आवडतात? किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे. पण त्यांना मी आज जेव्हा माझ्या वयाच्या 40शीत त्यांच्या जागेवर राहून स्वतःला बघते, तेव्हा मला असं वाटतं, की त्यांच्या तृतीयपंथीयांबद्दलच्या ज्या मानसिकता होत्या, त्या मानसिकतेतनं त्यांना ती भीती होती. की आपलं मूल जर तिकडे गेलं, त्याला काय-काय भोगावं लागेल किंवा याचे परिणाम काय-काय होतील. जसे की मला अजून 2 भाऊ आहेत. बरेच मी ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये आल्यानंतर त्यांच्या दोघांच्या लैंगिकतेवर बऱ्याच जणांनी प्रश्न उभे केले, की बाबा हे मोठंच असं आहे, तर लहाने कसे असतील? किंवा बहिणींचे लग्न असतील किंवा इतर नातेवाईकांमध्ये माझ्या आई-वडिलांच्या स्त्री-पुरुष असण्यावरच प्रश्न. प्रश्न उभा करणं. कारण की हे स्त्री-पुरुष असताना मग यांच्या घरामध्ये हिजडा कसा जन्माला आला ना? तर अशा सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीजना टाळण्यासाठी ते माझ्यावर एक दबाव बनवत होते, की मी ओके. थांबावं कुठेतरी आणि त्यातनं माझं शोषण होत होतं. ते चाइल्ड अब्यूज होतं. हे स्वतःचं मूल म्हणून त्यांचं प्रेम कुठे कमी पडत नव्हतं. पण बहुतेक ते प्रेमापोटीच करत असतील ते, प्रेमापोटीच की त्या त्यांना गोष्टी. जगाच्या व्याख्येमधलं बाळ ते ठाकून-ठोकून तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि ते शक्य नव्हतं. मग त्या रिएक्शन्समध्ये माझं प्रचंड नुकसान झालं. एज्युकेशन कंप्लीट नाही झालं. एज्युकेशन कंप्लीट न झाल्यामुळे कम्युनिटीत आल्यानंतर माझ्याकडे भीक मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. कारण की दुसरं काही वेच नाहीत ना, रस्तेच नाहीत बाकीचे काही. मग आल्यानंतर त्यांनी स्वीकारायला थोडा वेळ घेतला. पण मग स्वीकारलं वर्ष 2 वर्षानंतर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.